नमस्कार मंडळी, सोनाली किचन कटाई रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण साऊथ इंडियन स्पेशल कैरीचं तोक्कू किंवा कैरीची चटणी कशी तयार करायची अगदी झटपट होते आणि मस्त साऊथ इंडियन पद्धतीने तयार करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे। तर इथे मी छान अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैरीची साल काढून कैरीचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत। कैऱ्या आता आपल्याला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात, त्यामुळे अशा पद्धतीचं चटपटीत जर तोक्कू तुम्ही बनवून ठेवलात तर एकाऐवजी दोन भाकरी खाल। अशा पद्धतीने बघा मी कैरी कट करून घेतलेले आहेत। एकदम बारीक तुकडे करायचे आहेत। तुम्ही खिसून सुद्धा करू शकता, पण मी आज मिक्सरला किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटू शकता। तर मला आता खलबत्ता अवेलेबल नाही, त्यामुळे मी तुम्हाला मिक्सरमध्येच करून दाखवते। तर अशा पद्धतीने बघा सगळे मी हे आंब्याच्या ज्या फोडी आहेत कैरीच्या मी टाकून घेतलेल्या आहेत मिक्सरमध्ये, आणि त्यामध्ये इथं मी 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे। तुम्ही घरचं किंवा काश्मीरी लाल जर तिखट टाकलं तरीही चालेल। तर इथं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि ह्याची छान अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचं। तर इथं मीठ आणि मिरची पावडर टाकून मिक्सरला एकदम बारीक वाटून घेते, जेणेकरून छान आपलं तोक्कू तयार होईल। तर बघा इतपत आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। तर हे तोक्कू असंच खाल्लं तरीही छान लागतं, पण थोडंसं आपल्याला याला तडका देऊन घ्यायचा आहे। साऊथ इंडियनमध्ये तडका अगदी मस्त खमंग तडका दिला जातो। त्यामध्ये खास करून आपल्याला तेल इथं थोडंसं जास्त टाकून घ्या, जेणेकरून तोक्कू जास्त दिवस टिकते। तुम्ही कुठं बाहेर फिरायला जात असाल तर अशा पद्धतीनं तोक्कू करून घेऊ शकता। अजून आपल्याला 1-2 महिने जर कैरी भेटून जातात, तर खास असा पदार्थ म्हणजे मोहरी थोडीशी जास्त टाकायची आणि एकदम काळपट होईपर्यंत मोहरीची फोडणी तडतडू द्यायची। आणि त्यामध्ये इथं मी लाल मिरची टाकलेली आहे आणि कढीपत्ता। मोहरी छान अशी तडतडली पाहिजे, तरच टेस्ट अगदी अप्रतिम येते। आणि इथं थोडेसे जिरे टाकलेले आहेत। अशा पद्धतीनं छान आपली चुरचुरीत फोडणी तयार करून घ्यायची आहे। इथं लसणाच्या मी पाकळ्या 4-5 मस्त ठेसून घेतलेल्या आहेत आणि ते टाकून घेतलेलं आहे। आणि थोडंसं लाल तिखट तेलामध्ये टाकल्यामुळे जे तोक्कू बनवतो त्याला कलर अप्रतिम येते। तर आता वाटून घेतलेलं जे आपण ही कैरीची पेस्ट ह्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। मंद आचेवर ही सगळी प्रोसेस करायची आहे। तर अशा पद्धतीनं मस्त चटपटीत असं हे कैरीचं तोक्कू तयार होते। तर 2-3 मिनटं छान असं शिजून घ्यायचं, तेलावर परतून घ्यायचं। आणि हे जर तोक्कू तुम्ही फ्रीज बाहेर सुद्धा अगदी 1-2 महिने टिकतं। फ्रीजमध्ये तर आरामात 2 महिने चांगल्या प्रकारे टिकून जातं। तर अशा पद्धतीने बघा हे सगळं मी तेलावर छान परतून घेतलेलं आहे। आपलं हे झटपट मस्त कैरीचं साऊथ इंडियन पद्धतीचं तोक्कू तयार झालेलं आहे। तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत सुद्धा हे खाऊ शकता। मस्त चटपटीत आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच व झटपटीत पारंपरिक पदार्थ मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते। त्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल। आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा। असा झटपट व पारंपरिक चटपटीत व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।